म्हणजे मला काही दिवसापूर्वी आम्हाला असं कळलेलं की काही राजकीय व्यक्ती गार्डनच्या आतमध्ये वाचनालय बनवायचा घाट घालत आहेत. इथे समोरच महापालिकेचं वाचनालय गेले 10 वर्ष बंद पडलंय, ज्याचं लोकसभेच्याच मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं मोठ्या थाटामाटात. पण आजपर्यंत ते बंद आहे. ते सुरू कोणी करायचं? आणि मग स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही या गार्डनमध्ये जिथे लहान मुलं अबलावृद्ध सगळे खेळायला येतात ते गार्डन अजून तुम्ही छोटं करणार वाचनालय करून. याचा आम्ही काल ते काम बंद पाडलेलं आहे आणि यापुढे आम्ही त्यांना इशारा देतो की यापुढे जर तुम्ही काम करायला आलात तर आम्ही पुन्हा ते बंद पाडू. आमची माहिती अशी आहे की खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा निधी आहे आणि स्थानिक इथले ज्या पदाधिकारी त्यांचे आहेत, माननीय माजी नगरसेवक नितीन पाटील यांनी त्यासाठी हट्टा धरलेला आहे. जर इथे सगळं व्यवस्थित आहे तर त्या वाचनाला तुम्ही निधी का देत नाही? तिथे पुस्तकं का ठेवत नाही? तिथे अभ्यासिका काय सुरू करत नाही मुलांसाठी? माझं नाव, मी शहर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अभिजित अशोक सावंत. शांताराम श्रीधर धरणे, अशोक वाटिकेमध्ये राहतो मी. म्हणणं एवढंच आहे, इथे मुलाबाळांसकट आनंद लुटायला येतात, तिथे ह्या जाहिरातबाजी हा काय प्रकार आहे? हे म्हणजे तुम्ही तुमची बुद्धी गहाण टाकली असा त्याचा अर्थ होतो. समजलं ना? ही टाकून देऊ नये. हा विभाग असा आहे की यातून पोलीस स्टेशनला कधी कंप्लेंट जात नाहीत, काही नाहीत. अत्यंत चांगल्या दर्जाचं इथे व्यक्तिमत्व राहतं. त्यामुळे ह्या लोकांचा आनंद तो द्विगुणित करण्यापेक्षा अशा विचित्र वागण्यातून आणि याच्यातून विकृत काही होऊ नये एवढीच भूमिका आहे माझी. स्मिता अंकुश पाटील, शिवसेनेची उपशहर प्रमुख आहे मी. आणि आज कित्येक वर्ष आम्ही या गार्डनला आमच्या मुलांपासून आमच्या नातवंडांपर्यंत आम्ही इथे रोज येतो. पण असं ऐकायला आलं का इथे ग्रंथालय चालू करताय, तर त्याला पूर्ण आमच्या सुनीलनगर रहिवाशांचा विरोध आहे. गार्डन तसं राहिलं पाहिजे. तुम्ही तुमच्या एरियात जे काय करायचे ते करा. सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. आणि पहिली गोष्ट की त्या गार्डनमध्ये कोणताही वॉकवे आम्ही तोडत नाही. त्या गार्डनची पूर्ण पाहणी महापालिकेचे अधिकारी आम्ही सगळ्यांनी केली. वॉकवे वगैरे अबाधित ठेवून जी वेस्टेज जागा आहे तिथे नागरिकांना बसायला, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना बसायला तिथे जागा, तिथे त्यांचं ग्रंथालय असेल, वाचनालय असेल, त्यांच्यासाठी करमणुकीसाठी TV असेल, वातानुकूलित असं ते ग्रंथालय असेल. आणि हे करण्याच्या आधी त्या तिथल्या नागरिकांची आम्ही भेट घेतली. आज आम्ही बघतोय की ती रस्त्यावर तिथे नागरिक बसलेले आहेत. तर त्याची मागणी मी खासदारांकडे केली. खासदारांनी 25 लाख रुपये निधी त्या ग्रंथालयाला दिली आणि आता तिथे एक सगळं सुसज्ज असं अत्याधुनिक ग्रंथालय तिथे उभं राहत आहे. आणि काही लोकांना तिथे पोटात दुखतंय. आज तुम्ही तिथे बघितलात त्या गार्डनमध्ये, त्या गार्डन आहे का तिथे जाहिरातीचा अड्डा आहे? तुम्ही तिथे बघा, जो फुटपाथ आहे त्या फुटपाथवर अनधिकृत वाचनालय कमी, तिथे जाहिराती मोठ्या मोठ्या कोणाच्या परवानगीने केल्या? स्वतःच झाकायचं आणि दुसऱ्याला आम्ही जे करतोय ते अधिकृत करतोय.